नवीन वर्षाचे स्वागत करणाऱ्या सोलापूरकरांसाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे। 31 डिसेंबर 2023 या रोजी कॅलेंडर वर्षाचा शेवटचा दिवस असून मध्यरात्री 12 वाजेनंतर 2024 हे नवीन वर्षास सुरुवात होणार आहे। त्यानिमित्ताने रात्रीच्या वेळी अनेक लोक विशेषतः तरुणी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन नूतन वर्षाच्या अनुषंगाने स्वागत व विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात। उत्साहामध्ये तरुण मुली रस्त्यावर रात्रीच्या वेळी पायी मोटर वाहनावर फिरतात। नववर्ष स्वागत करणारे अतिउत्साही लोकांमुळे व वेगाने वाहन चालविणाऱ्या लोकांकडून अपघात होऊ शकतात। त्यामुळे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी एक महत्त्वाचा संदेश नागरिकांसाठी दिला आहे। दारू पिऊन गाडी चालवू नये, ट्रिपल सीट घेऊन आरडाओरडा करत मोटरसायकल चालवू नये, ध्वनी प्रदूषण होईल असे कृत्य कोणी करू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे। तसेच मोटरसायकलचे सायलेन्सर काढून गाडी चालवू नये, महिलांची छेडछाड करणारे कृत्य कोणी करू नये, बिभत्से वर्तन कोणी करणार नाही असे करताना आढळून आल्यास पोलीस प्रशासन संबंधितांवर योग्य ती कारवाई करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। सोलापूर शहराच्या विविध ठिकाणी ब्रीथ ॲनालायझरतर्फे वाहनधारकांची मद्य तपासणी केली जाईल। पोलीस प्रशासनाकडून ध्वनीमापक तपासणी करण्याकरिता पथक देखील नेमण्यात आले आहे। रस्त्यावर महिलांच्या सुरक्षेसाठी महिला गस्ती पथक, दामणी पथक नेमण्यात आले आहे। सोलापूर शहरात रहदारीवर नियंत्रण करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। सोलापूर शहरात एकूण 70 स्टॅटिस्टिक पॉईंट तसेच 13 ठिकाणी नाकाबंदी व बॅरिकेडिंग लावण्यात आला आहे। सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, 7 रस्ता, नई जिंदगी या ठिकाणी स्ट्रायकिंग फोर्स व दंगा नियंत्रण पथक नेमण्यात आले आहे। आक्षेपार्ह मेसेज कोणीही व्हायरल करू नये, सोशल मीडिया सर्व्हेलन्स पथकाद्वारे निगराणी करण्यात येत आहे। कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये असे आवाहन देखील सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी केले आहे। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात 3 पोलीस उपायुक्त, 6 सहाय्यक पोलीस आयुक्त, 22 पोलीस निरीक्षक, 46 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 735 पोलीस अंमलदार यांचा तगडा बंदोबस्त शहराच्या प्रत्येक चौकात कानाकोपऱ्यात असणार आहे। त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत शांततेत व कायदा हातात न घेता साजरा करावे असे आवाहनही सोलापूर शहर पोलिसांनी केले आहे।